वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावामध्ये पाणी टंचाई कायम। पाण्यासाठी खैरखेडा गावातील नागरिकांची डोंगरकड्यावरून 1 किलोमीटरपर्यंत पायपीट। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई। शहरामध्ये 8 ते 9 दिवसांनंतर पाणी पुरवठा। हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील कुलीडाबर येथे भीषण पाणी टंचाई। गावातील महिलांवरती विहिरीमध्ये उतरून पाणी भरण्याची वेळ। प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। गोंदियाच्या पालेवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी शेतशिवारामध्ये महिलांची मैलोन मैल भटकंती। 95 लाख रुपये खर्चून उभारलेली जलजीवन मिशन योजना सपशेल फेल। दुष्काळामुळे जालन्यामधील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात। पाणी न मिळाल्यानं मोसंबीच्या बागेवरती कुऱ्हाड चालवण्याची वेळ। नंदुरबारमध्ये आठवड्याभरापासून वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याची आवक कमी, त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांमध्ये वाढ। विदर्भामध्ये उष्णतेची लाट। अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 45 अंशांवरती। नागरिक प्रचंड हैराण। उष्णतेनं यवतमाळकरांच्या अंगाची लाहील आहे। उन्हाचा पारा 44.5 अंशांवरती। मागच्या 5 वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद। परभणीमध्येही पारा गेला 44 अंशांच्या पार। यंदाच्या मोसमामधील सर्वोच्च तापमानाची नोंद। भंडाऱ्यामध्ये यंदाच्या उन्हाळ्यात तिसऱ्यांदा तापमानाचा पारा 43 अंशांवरती। उन्हामुळे नागरिकांची शीतपेयांना पसंती। मराठवाड्यामध्ये दुष्काळ असताना सिल्लोडच्या बोदवड तालुक्यातील शेतकऱ्याचा मिरचीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग। पाण्याची चोरी आणि मिरचीची राखण करण्यासाठी शेतकऱ्यानं शेतामध्ये लावला 360 डिग्रीचा कॅमेरा। मजुरांना उन्हामध्ये काम करण्याची सक्ती केल्यास कारवाई केली जाणार। जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट पसरल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। उष्माघाताचा धोका वाढल्यानं अकोला जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू। उष्माघातामुळे सामान्य नागरिक, कामगार आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी कामगारांना सेवा पुरवणं, खासगी क्लासेसच्या वेळेमध्ये बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। बंगालच्या उपसागरामध्ये रेमल चक्रीवादळ धडकणार। पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये एनडीआरएफची टीम दाखल। मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याच्या मान्सूनच्या केरळमधील आगमनानंतर विशेष परिणाम होणार नाही, हवामान तज्ज्ञांची माहिती। 31 मेच्या दरम्यान केरळमध्ये तर 10 जूनच्या दरम्यान मुंबईसह कोकणामध्ये मान्सूनचं आगमन होणार। 15 जूनच्या दरम्यान सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून उर्वरित महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार। धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। उमरगा तालुक्यातील भांताळ गावातल्या शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू, तर अनेक दुकानांची छतं उडून गेल्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान। अंधेरीमध्ये 29-30 मे रोजी पाणी पुरवठा बंद। काही भागांमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। पाणी पुरवठा आणि महावितरण विभागातील दुरुस्तीच्या कामामुळे नाशिक शहरामध्ये आजही कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। महानगरपालिकेचं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईमधील नाले सफाईची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार। 2 दिवस आधीच मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेमध्ये घेतली होती आढावा बैठक। आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांवरती विश्वास नाही म्हणून नाले सफाईची पाहणी करतायत। ठाकरे गटाच्या अनिल परब यांची शेलारांवरती टीका। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवरती आयकर विभागाची धाड। 26 कोटींची रोकड, 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त। सलग 30 तास आयकर विभागाची कारवाई। जप्त केलेली 26 कोटींची रोकड मोजण्यासाठी लागले 14 तास। दिल्लीमध्ये बाल रुग्णालयामध्ये आग। सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती। 6 चिमुकल्यांचा मृत्यू, तर 12 मुलांना वाचवलं। गुजरातच्या राजकोटमधील गेम झोनमध्ये भीषण आग। आगीमध्ये 32 जणांचा होरपळून मृत्यू, 10हून अधिक जणांना वाचवण्यात यश। आगीमध्ये गेम झोन जळून खाक। गुजरातच्या राजकोटमधील दुर्घटनेवरून राहुल गांधींचं ट्विट। गुजरात सरकार आणि प्रशासनानं घटनेची चौकशी करून पीडित कुटुंबांना लवकर न्याय मिळवून देण्याची केली मागणी। गुजरातच्या राजकोटमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे अत्यंत व्यथित झालो। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। स्थानिक प्रशासन जखमींना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील, मोदींची माहिती। पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी।
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरती पुण्यातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल, खुनाचा प्रयत्न, फसवणूक यासह विविध कलमांनुसार याआधीच गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची न्यायालयात माहिती। पुणे अपघात प्रकरणामध्ये ड्रायव्हरचं अपहरण आणि धमकावल्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवालला पुणे पोलीस पुन्हा एकदा अटक करणार, ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांचा कोर्टात अर्ज। पुणे अपघातामधील अल्पवयीन आरोपीला येरोडा पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा खायला देण्यात आला। शिंदे गटाचे पुणे शहर समन्वयक शंकर संगम यांचा पुणे अपघात प्रकरणावरती काँग्रेसनं भरवली रस्त्यावरील निबंध स्पर्धा। स्पर्धेसाठी माझा बाप बिल्डर असता तर अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण असे विषय। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये कल्याणीनगरमधील नागरिकांचा कॅन्डल मार्च। अपघातामध्ये बळी गेलेल्या 2 निष्पाप तरुणांना कल्याणीनगरमधील नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली। बॉलर, डिमोरा, 2 BHK यासह पुण्यातील अनेक पब आणि बारवरती उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। पुढच्या आदेशापर्यंत जवळपास 49 पब बंद राहणार। डोंबिवली स्फोट दुर्घटनेमधील मृतांची संख्या 10वर। बाजूच्या कंपनीमध्ये आणखी एक मृतदेह आढळल्याची माहिती, तर 3 कंपन्यांमधून 12 कामगार बेपत्ता असल्याची तक्रार। 2016 साली डोंबिवलीमधील प्रोबेस कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर सरकारने स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीचा अहवाल माझाच्या हाती। पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये म्हणून त्यावेळी करायला सांगितलेल्या उपाययोजना आणि सूचनांची 8 वर्षांनंतरही अंमलबजावणी नाही। नागपूर अपघात प्रकरणामध्ये आरोपींना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी। अपघातातील गाडीचा मालक, विदेशी दारू यासह गांजा कुठून आला या तपासासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी। सुप्रिया सुळे यांना बारामतीच्या पराभवाचं चित्र दिसतंय, त्यामुळे त्या पुणे आणि नागपूर अपघाताच्या घटनेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणतायत। सुनील तटकरे यांची सुप्रिया सुळेंवरती टीका। बारामती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेच्या कार्यक्रमाचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यक्रमाला उपस्थिती। नरेंद्र मोदी 10 वर्षांमध्ये 100 देश फिरून आले। आशिष शेलार त्यांना काय सल्ला देणार? उद्धव ठाकरेंना लंडन दौऱ्यावरती टीका करणाऱ्या आशिष शेलार यांना सुनील राऊत यांचा सवाल। नितेश राणेंनी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना लंडनला जाऊन स्थायिक व्हावं लागणार। प्रवीण दरेकर यांची ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरती टीका, तर ठाकरेंवरती राहुल गांधींच्या संगतीचा परिणाम झाल्याची टीका। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांचा राजीनामा। पक्ष नेतृत्वाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे वेगळा निर्णय, शर्मा यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची माहिती। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सोनिया दुहान यांनी राजीनामा देण्याची शक्यता। सोनिया दुहान अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। बीडमध्ये बोगस मतदानाचे व्हिडिओ व्हायरल। परळीमध्ये बूथ कॅप्चर केला गेल्याचा शरद पवार गटाचा आरोप। या व्हिडिओ संदर्भात अहवाल सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। निवडणुकीच्या 2 आठवड्यानंतर बीडच्या परळीमध्ये बोगस मतदान झाल्याचा शरद पवार गटाचा आरोप हास्यास्पद। अजित पवार गटाचे उमेश पाटील यांची टीका। मतदानाच्या 15 दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी केली जाते, यावरून पराजय समोर दिसतोय, त्यामुळे बोगस मतदानाचे आरोप केले जात आहेत। सुनील तटकरे यांची टीका। बीडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेऊ नये, अजित पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांची पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे मागणी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 27 मे पासून 10 जून पर्यंत मनाई आदेश। मतमोजणीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी। लवकरच एक महत्त्वाचा पक्षप्रवेश होणार, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट। लहान मुलाला विचारलं तर तोही सांगेल नवनीत राणा पडणार। बच्चू कडूंची खोचक टीका, तर रवी राणांमुळेच नवनीत राणा यांचा पराभव होणार, कडूंचा टोला। ओबीसी बहुजन पार्टीची आज कार्यकारिणी बैठक। विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार, प्रकाश शेंडगे यांची माहिती। सगळे सोयरेंच्या मागणीसाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास समाज रस्त्यावरती उतरेल, प्रकाश शेंडगे यांचा इशारा।
मुंब्रा बायपासवरती झालेल्या अपघाताला MMRDA आणि कॉन्ट्रॅक्टर जबाबदार. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, गुन्हा दाखल न झाल्यास मुंब्रा बायपास बंद करणार, आव्हाडांचा इशारा. मुंबई महानगरपालिकेकडून पाणी कपाती संदर्भात फसवणूक. डीप क्लीनच्या नावाखाली पाण्याचा अपव्यय केल्यानं पाणी कपातीची वेळ. मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप. स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची डीप क्लिनिंग मोहीम. एकाच दिवसात तब्बल 130 मेट्रिक टन राडारोडा, 30 मेट्रिक टन मोठ्या टाकाऊ वस्तू आणि 79 टन कचऱ्याचं संकलन. येत्या 2 जून पासून भाविकांना पंढरपुरामधील विठ्ठल रुक्माईचं पदस्पर्श दर्शन घेता येणार. मंदिर संवर्धनाच्या कामासाठी गेल्या 3 महिन्यांपासून देवाचं पदस्पर्श दर्शन बंद होतं. कोणतीही समुद्रकिनारी होणारं जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. 6व्या टप्प्यामध्ये 59.81% मतदान. पश्चिम बंगालमध्ये विक्रमी 78%, तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदान. 5व्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर. तर मतदानाची आकडेवारी आणि मतदानाची टक्केवारी कोणीही बदलू शकत नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारासाठी 36 तासांचा विशेष ब्लॉक. समृद्धी महामार्गावरून 1 कोटी वाहनांचा प्रवास. MSRDCला 725 कोटी रुपयांचा महसूल. मागच्या 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मिठी नदीपात्राच्या रुंदीकरणाच्या कामाला वेग. कुर्ल्यामधील किस्मत नगर इथे तोडक कारवाई केल्यानं 30 मीटर असलेले पात्र आता 100 मीटर होणार. कृष्णाकाठी घरटी बांधण्यासाठी भिंगरी पक्षाच्या टोळीची लगबग. पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी भिंगरी पक्ष्यांची टोळीची चिखल चोचेतमध्ये घेऊन जातानाची टिपलेली खास दृश्य. गेल्या काही दिवसांपासून T4 वाघीण आणि तिच्या कुटुंबाचं दर्शन होत असल्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांची गर्दी वाढली. लातूरमध्ये सुरू असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपचा आज समारोप होणार. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण. वाशिम जिल्ह्यामध्ये सर्व भागांमध्ये वीज पुरवठा खंडित. मानोरा तालुक्यामध्ये अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त. अंधारामध्ये महिलांना पाणी भरण्याची वेळ. जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये वीज पुरवठा खंडित. रुग्णालयामध्ये भरती असलेल्या रुग्णांवरती डॉक्टरांकडून मोबाईलचे टॉर्च लावून उपचार. लोकलच्या दरवाज्यामध्ये उभ्या राहिलेल्या तरुणाच्या हातावरती लोखंडी दांडक्याचा फटका. रेल्वे ट्रॅक जवळच्या चोरांमुळे तरुणानं दोन्ही पाय गमावले. आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरती धूम स्टाईलनं चोरी. स्टंटबाजी करत धावत्या ट्रकवरती चोरांचा डल्ला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. सायन हॉस्पिटलचे डीन राजेश डेरे यांच्या कारच्या धडकेमध्ये 60 वर्षीय महिलेचा मृत्यू. डेरेंवरती गुन्हा दाखल करत पोलिसांकडून अटक. पुण्यातल्या बाणेर रस्त्यावरती मध्यरात्री ट्रकच्या धडकेमध्ये तरुणाचा मृत्यू. मेट्रोच्या कामासाठी मोठा पिलर घेऊन निघालेल्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. जळगावच्या रामदेववाडी इथे झालेल्या अपघात प्रकरणामध्ये आणखी एक संशयित ताब्यात. न्यायालयाकडून संशयिताला 27 मे पर्यंत पोलीस कोठडी. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथे दास टेकडीजवळ कोळशाच्या ट्रकला आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ठाण्याच्या कॅसल मिल नाका परिसरामध्ये न्यू दिल्ली जायका रेस्टॉरंटला अचानक आग. दुर्घटनेमध्ये हॉटेलमधील सर्व लाकडी टेबल आणि खुर्च्यांसह इलेक्ट्रिक वायरे जळून खाक. मंजूमधील जैन हार्डवेअर दुकानामध्ये मोठी आग. आगीचं नेमकं कारण अजूनही अस्पष्ट. कर्नाटकच्या उडुपीमध्ये भर रस्त्यावरती गँगवॉर. एकमेकांना कारनं चिरडण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून दोघांना अटक तर 4 जण फरार. IPL 2024च्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने. दोन्ही संघातील हा सामना चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवरती रंगणार. क्रिकेटपटू हार्दिक पंड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना नताशाचा मित्रांसोबतचा लंच डेटवरती जातानाचा व्हिडिओ व्हायरल. अभिनेते रजनीकांत यांना UAE संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून गोल्डन व्हिसा. अबुधाबी इथे दौऱ्यासाठी गेलेले असताना रजनीकांत यांना व्हिसा प्रदान.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.